माझं नाव सुमन आहे. माझं लग्न एका मोठ्या कुटुंबात झालं होतं, जिथे खूप लोक एकत्र राहत होते. पण कोणीही कोणाच्या बाजूने बोलायला तयार नसायचं. प्रत्येकजण फक्त स्वतःच्या कामात आणि स्वतःच्या विश्वात मग्न होता. माझ्या सासरच्या घरी माझे सासू सासरेही होते. माझी सासू मला माझ्या आईसारखी प्रिय होती, कारण माझी आई या जगातून निघून गेली होती. त्यामुळे मला माझ्या सासूत माझी आई दिसायची आणि मी तिच्याशी तसंच वागायचे. पण एके दिवशी माझ्या सासऱ्यांनी माझ्या सासूसोबत असं काही केलं की माझ्या अंगावर काटाच आला. कारण माझ्या माहेरी माझे 7 भाऊ आणि मी एकटी बहीण होते. माझ्या आईच्या जाण्याला बरीच वर्ष झाली होती. माझ्या भावाचं लग्न अजून झालं नव्हतं, कारण मी सगळ्यात मोठी होते आणि माझे भाऊ माझ्यापेक्षा लहान होते. मी माझ्या आई वडिलांची पहिली आणि सर्वात मोठी मुलगी होते. माझ्या वडिलांनी नेहमी फक्त त्यांच्या कामाला महत्त्व दिलं होतं. त्यांनी मला कधीच महत्त्व दिलं नाही. मी फक्त घर कामातच अडकून राहायचे, कारण माझे सगळे भाऊ कामाला जायचे आणि माझे 2 लहान भाऊ घरीच राहायचे. मला एवढ्या मोठ्या कुटुंबाचा स्वयंपाक करावा लागायचा. माझं वय खूप झालं होतं, पण माझ्या वडिलांना माझ्या लग्नाचा विचारच नव्हता. जेव्हा त्यांना माझ्यापेक्षा 1 वर्षाने लहान असलेल्या भावाचं लग्न करायचं होतं, तेव्हा सगळे नातेवाईक त्यांना सांगायचे की आधी मुलीच्या लग्नाकडे लक्ष दे, तिचं लग्न कर. पण माझे वडील म्हणायचे की माझ्याकडे मुलीच्या लग्नासाठी हुंडा नाही, सून तर मोफतही येईल आणि हुंडा घेऊन येईल. या गोष्टीमुळे मी खूप अस्वस्थ व्हायचे. माझं वय हळूहळू वाढत गेलं. काही दिवसांनी माझी वहिनी आली आणि तिने माझं या घरातलं जगणं कठीण केलं. ती घरातलं कोणतंही काम करायची नाही. सगळं घरकाम मलाच करावं लागायचं. मी आधीपासूनच सगळं काम करत आले होते, पण आता वहिनी आल्यावर तिचाही काही हक्क होता, पण तिने काहीच केलं नाही. ती दिवसभर फक्त आराम करायची. घरच्यांना वाटायचं की वहिनी आल्यामुळे मला खूप आराम मिळाला आहे, पण मी खूप त्रासात होते आणि माझ्या आईला आठवून रडायचे, कारण तिच्या मृत्यूनंतर या घराची सगळी जबाबदारी माझ्यावर आली होती. मला माझ्या भावांचीही खूप काळजी वाटायची. पण मग मी माझ्या मनाला समजावलं की जेव्हा या घरात कोणालाच माझी काळजी नाही, तर मला कोणाचीही काळजी करण्याची गरज नाही. मी दिसायला फार सुंदर नव्हते, फक्त साधी दिसणारी मुलगी होते. माझं वय आता जवळपास 35 वर्षांचं झालं होतं. माझ्यासोबतच्या सगळ्या मुलींची लग्न झाली होती. त्यांना 2-3 मुलंही होती, पण माझं लग्नच होत नव्हतं. एके दिवशी माझे काका घरी आले आणि त्यांनी माझ्या वडिलांना खूप समजावलं की आधी मुलीचं लग्न कर, मग दुसरं काही कर. माझे वडील खूप म्हातारे झाले होते, पण तरीही ते काम करायचे. त्यांनी कधीच आमच्याकडे लक्ष दिलं नव्हतं. त्यांना फक्त पैसा कमवायचा होता आणि तो पैसाही फक्त स्वतःसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी कमवायचे. माझ्याशी कोणालाच काही कधी घेणं देणं नव्हतं. मी या घरात फक्त नोकराणी बनून राहिले होते. माझ्या काकांनी आणि आजोबांनी आग्रह केल्यावर माझे वडील माझं लग्न करायला तयार झाले. नातं माझे काकाच घेऊन आले होते. मला आनंद झाला की माझं लग्न होणार आहे आणि या घरातून माझी सुटका होणार आहे. माझी नेहमीच अशी इच्छा होती की माझं लग्न जिथे होईल तिथलं कुटुंब छोटं आणि कमी सदस्यांचं असावं. पण जेव्हा मी मुलाला पाहिलं आणि त्याच्या कुटुंबाबद्दल कळलं, तेव्हा माझं मनच तुटलं. ज्या मुलाशी माझं लग्न होणार होतं तो खूप काळ्या रंगाचा होता आणि त्याचं कुटुंबही माझ्या कुटुंबासारखं खूप मोठं होतं. त्याला 6 भाऊ आणि 2 बहिणी होत्या. दोन्ही बहिणींची लग्न झाली होती आणि सगळे भाऊ आपापल्या पत्नींसोबत दुसऱ्या शहरात राहायचे. हा मुलगा त्याच्या आई वडिलांसोबत राहायचा. या मुलाची खासियत एवढीच होती की तो खूप कमवायचा आणि त्याचं घरही खूप मोठं होतं. असं ऐकण्यात आलं होतं की सगळे भाऊ आपापला हिस्सा घेऊन वेगळे झाले होते. हा मुलगा खूप काळा होता, म्हणूनच त्याचं लग्न होत नव्हतं. त्यामुळेच माझे काका हे नातं घेऊन आले होते, कारण माझ्या वडिलांचा माझं लग्न करण्याचा काहीच इरादा नव्हता आणि माझे नातेही येत नव्हते, कारण माझं वय खूप झालं होतं. म्हणून माझ्या वडिलांनी या नात्याला होकार दिला. या नात्याला होकार देण्याचं सर्वात मोठं कारण हे होतं की मुलाच्या घरच्यांना हुंडा नको होता, कारण त्यांच्याकडे सर्व काही होतं. मुलाच्या आईने येऊन मला सोन्याची अंगठी घातली. मला आनंद झाला की माझं लग्न होणार आहे आणि तेही एका अशा कुटुंबात जिथे माझा नवरा खूप श्रीमंत आहे. दिसण्याने काय होतं, माणसाची कमाई चांगली हवी आणि मला असा नवरा हवा होता जो माझा सन्मान करेल आणि मला प्रेम देईल.
या विश्वासाने माझ्या वडिलांनी माझं लग्न त्या मुलाशी करून दिलं. माझं सासर माझ्या माहेरापासून खूप दूर होतं. माझ्या भावांनी किंवा वडिलांनी कोणीही मुलाच्या घरी जाऊन त्याचं घर पाहिलं नव्हतं. ते फक्त औपचारिकता पूर्ण करण्यासाठी मला विदा करत होते. पण मला माझ्या काकांवर खूप विश्वास होता, कारण त्यांनीच हे नातं आणलं होतं. पण दुःखाची गोष्ट ही आहे की माझा हा विश्वास त्यांच्यासाठी चुकीचा ठरला. जेव्हा मी विदा होऊन माझ्या सासरी आले तेव्हा मी पाहिलं की माझ्या नवऱ्याचं घर खूप मोठं आहे आणि माझा नवरा खूपच काळ्या रंगाचा आहे. पण कुटुंबातले सगळे सदस्य वेगळ्या घरात राहत नव्हते, तर सगळे एकाच घरात राहत होते. लग्नाच्या काही दिवसांपर्यंत मला वाटलं की ते लोक पाहुणे आहेत आणि लग्नानंतर निघून जातील. पण ते सगळे त्या घरातच राहत होते आणि कोणीही आपल्या घरी जाण्याचं नाव घेत नव्हतं. माझ्या नवऱ्याव्यतिरिक्त त्याचे 6 भाऊ आणि त्यांच्या 6 बायका होत्या. त्या सगळ्यांची मुलंही खूप होती. माझ्या नवऱ्यासोबत माझे सुरुवातीचे दिवस खूप चांगले गेले. पण काही दिवसानंतर माझा नवरा कामानिमित्त शहराबाहेर गेला. इकडे माझी सासू माझी काळजी घ्यायची. माझी सासू खूप चांगली होती. माझ्या जेठाण्या फक्त आपापल्या खोलींमध्येच पडलेल्या असायच्या. त्यांना आराम आणि संज्ञा संवारण्यापासून वेळच मिळायचा नाही. मला फक्त 2-3 दिवसच आराम करण्याची संधी मिळाली असेल. त्यानंतर मी या घराची सगळी जबाबदारी सांभाळू लागले. तसं तर इथे नोकरही होते आणि ते सगळे प्रामाणिकपणे काम करायचे. पण मला एवढ्या मोठ्या घरात नोकरांवर विश्वास वाटायचा नाही, म्हणून मी त्यांच्यावर लक्ष ठेवायचे. माझी सासू माझ्या जबाबदारीवर खूप खुश झाली होती. एवढ्या मोठ्या कुटुंबातही या घरात नेहमी शांतता असायची. सगळे लोक आपापल्या खोल्यांमधून बाहेरच यायचे नाहीत. माझा नवरा शहरात गेल्यापासून मला माझ्या खोलीत एकटीलाच झोपावं लागायचं. माझ्या नवऱ्याच्या सवयी खूप चांगल्या होत्या. लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून त्याने माझ्याशी खूप चांगलं वागणं ठेवलं होतं. मला आनंद झाला की माझा नवरा तरी चांगला आहे. त्याचा रंग खूप काळा असल्यामुळे त्याचं लग्न उशिरा झालं होतं. जेव्हा मी माझ्या खोलीत एकटी झोपायला जायचे तेव्हा मला मध्यरात्री कोणाच्या तरी ओरडण्याची आणि चालण्याची आवाज यायची. मला वाटायचं की या घरात भूत आहे. सारा दिवस सगळे लोक खोल्यांमध्येच बंद असायचे. मग रात्री कोण फिरत असेल? मला खूप भीती वाटायची आणि मी माझ्या नवऱ्याची आठवण काढायची. रोज रात्री मला कोणाच्या तरी चालण्याची आणि ओरडण्याची आवाज यायची. मी भीतीने माझ्या खोलीतच बंद राहायचे. मी ठरवलं की याबद्दल कोणाशी तरी बोलणार. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी माझ्या सासूला याबद्दल विचारलं तेव्हा त्या माझ्या प्रश्नाने थोड्या घाबरल्या आणि त्यांनी गोलमाल उत्तर दिलं. हे घर खूप मोठं होतं आणि इथे खूप लोक राहत होते. कदाचित कोणी रात्री जागा होत असेल किंवा माझ्या एखाद्या जेठाणीचं मूल रडत असेल आणि मला वाटत असेल की कोणीतरी ओरडत आहे. कदाचित हा माझा भ्रम असेल. मी माझ्या मनाला समजावलं. तसंही मला कोणाचं नुकसान होत नव्हतं, म्हणून मला माझ्या संसाराकडे लक्ष द्यायचं होतं. मला इकडे तिकडे लक्ष द्यायची गरज नव्हती. या घरातली सततची शांतता मला कंटाळवाणी वाटायची. कधी कधी माझी आणि माझ्या नवऱ्याची फोनवर बोलणं व्हायचं, पण त्याच्याशिवाय माझं कुठे येणं जाणं नव्हतं. या घरात सासरचे कोणी नातेवाईकही यायचे जायचे नाहीत. प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न होता. एके रात्री मला पुन्हा कोणाच्या तरी जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. आज मी हिम्मत करून उठले आणि पाहायचं ठरवलं की नेमकं कोण ओरडत आहे आणि रात्री घरात कोण फिरत आहे. मी पाहिलं की माझे सासरे कोणाशी तरी फोनवर जोरजोरात बोलत होते. माझे सासरे नेहमी मोठ्या आवाजात फोनवर बोलायचे. त्यांचा आवाज सगळ्या घरात घुमायचा. छोट्या छोट्या गोष्टींवर रागवणं, भांडण करणं, मनमानी करणं आणि फोनवर गप्पा मारणं हेच त्यांचं काम होतं. ते काही काम करत नव्हते आणि घरातच राहायचे. असं ऐकण्यात आलं होतं की घरातले सगळे लोक माझ्या सासऱ्यांना खूप घाबरायचे. माझी सासूसुद्धा आपल्या नवऱ्याला खूप घाबरायची. माझ्या सासऱ्यांचं कोणाशीच चांगलं वागणं नव्हतं. ते कोणाचंही ऐकायचे नाहीत आणि आपल्या मनाप्रमाणे वागायचे. असेच दिवस चालले होते. मी रोज रात्री पाहायचे की मध्यरात्री घरात फिरणारा माणूस कोणी नाही तर माझे सासरेच होते. ते रात्री कोणाशी तरी बोलायचे. मला हेही कळलं की कधी कधी ते माझ्या सासूला मारहाणही करायचे. ते माझ्या सासूसोबत नेहमी वाईट वागायचे. त्यांना आपली बायको आपल्या पायाची जोडी वाटायची. माझ्या लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये असं काही नव्हतं, पण माझा नवरा शहरात गेल्यापासून या घरात न कळे काय काय सुरू झालं होतं. माझे सासरे माझ्या सासूला रोज मारायचे. माझी सासू जोरजोरात ओरडायची, पण माझे सासरे थांबायचे नाहीत. मी रोज रात्री त्यांच्या भांडणाकडे कान लावून ऐकायला लागले.
कारण मला कळतच नव्हतं की हे दोघं नेमकं कशावरून भांडतात आणि माझ्या सासूची अशी कोणती चूक आहे की त्यांच्यावर मार पडतो. काही दिवसांनी माझा नवरा 2-3 दिवसांसाठी घरी आला. मला त्याच्या येण्याने खूप आनंद झाला, पण मला आश्चर्य वाटलं की ज्या दिवसापासून माझा नवरा घरी आला त्या दिवसापासून माझ्या सासऱ्यांनी माझ्या सासूवर हात उगारणं बंद केलं. मी आधीच लक्षात घेतलं होतं की जेव्हा माझा नवरा घरी असतो तेव्हा माझे सासरे माझ्या सासूवर हात उगारत नाहीत आणि घरातले सगळे लोक एकत्र बसून जेवण करायचे, एकमेकांसोबत वेळ घालवायचे. माझ्या नवऱ्यासमोर घराचं वातावरण पूर्ण बदललेलं दिसायचं. एके दिवशी माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की चांगली तयार हो, आपण बाहेर फिरायला जाऊ. मी तयार होऊन माझ्या नवऱ्यासोबत बाहेर गेले. त्याने मला एका मोठ्या उपहारगृहात जेवायला नेलं. तिथे आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं. माझा नवरा माझ्याकडे पाहून म्हणाला की काय झालं, तुझा मूड ठीक नाही का, तू जेवणही नीट खाल्लं नाहीस. मी विचार केला की यावेळी माझ्या नवऱ्याशी याबद्दल बोलणं योग्य आहे की नाही, कारण मी माझ्या सासूमुळे आणि घरच्या वातावरणामुळे खूप त्रस्त होते. पण मी लग्नानंतर पहिल्यांदा माझ्या नवऱ्यासोबत बाहेर वेळ घालवायला गेले होते, म्हणून मला त्याला त्रास द्यायचा नव्हता. पण मी हिम्मत करून त्याला विचारलंच की तुझे वडील रात्री आपल्या बायकोवर हात का उगारतात. हा प्रश्न ऐकून माझ्या नवऱ्याने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला की तू वेडी झाली आहेस का, असं काही नाही. माझे वडील आईवर खूप प्रेम करतात. मी काही बोलणार तेवढ्यात त्याला कोणाचा तरी फोन आला आणि तो फोन उचलायला माझ्यापासून उठून गेला. माझ्या नवऱ्याच्या वागण्यावरून मला कळलं की त्याला याबद्दल काहीच माहिती नाही. 5 मिनिटांनी तो परत आला आणि म्हणाला की सांग, काय सांगत होतीस. मी त्यानंतर काहीच बोलले नाही आणि म्हणाले की कदाचित मला गैरसमज झाला असेल, आता आपण घरी जाऊ, खूप उशीर झाला आहे. मग मी माझ्या नवऱ्यासोबत घरी परतले. 2 दिवसांनी माझा नवरा पुन्हा कामानिमित्त बाहेर गेला. जाताना त्याने मला खरेदीसाठी काही पैसे दिले आणि म्हणाला की तुझ्या आवडीचे कपडे घे, कारण ज्या दिवशी आपण बाहेर गेलो त्या दिवशी आपल्याला खरेदीला वेळ मिळाला नाही. माझी कोणतीही जेठाणी माझ्यासोबत यायची नाही, कारण कोणीही माझ्याशी नीट बोलत नव्हतं. मी माझ्या सासूला विचारलं नाही, कारण माझे सासरे तिला जायला नकार देतील असं मला वाटलं. माझी घरातल्या सगळ्या नोकराणींची चांगली ओळख झाली होती. एक नोकराणी होती कमल. मी तिला विचारलं की तू माझ्यासोबत बाजारात येशील का. ती लगेच तयार झाली. या घरात मला कोणाची परवानगी घ्यायची गरज नव्हती, कारण कोणाला कोणाचं काही घेणं देणंच नव्हतं. म्हणून मी कमलला घेऊन बाजारात गेले आणि खरेदी करून घरी परतले. जेव्हा मी घरी आले तेव्हा माझ्या सासूच्या खोलीचा दरवाजा उघडा होता. मी हळूहळू तिथे गेले. मला त्यांच्या खोलीतून आवाज येत होते. त्या म्हणत होत्या की बस, आता माझ्यावर जास्त जुलूम करू नको. याचा अर्थ माझे सासरे पुन्हा माझ्या सासूवर हात उगारत होते आणि आता रात्रीचा वेळ नव्हता तर दिवस होता. मी माझ्या हातातली खरेदीची पिशवी बाजूला ठेवली आणि त्यांच्या बोलण्याकडे कान लावून ऐकू लागले. माझी सासू जोरजोरात ओरडत होती की माझ्याशी असं करू नको, मला माफ कर, कधीपर्यंत तू माझ्याशी असंच करणार आहेस. त्या एकच शब्द पुन्हा पुन्हा बोलत होत्या. मी दरवाजातून डोकावून पाहिलं की माझे सासरे माझ्या सासूचे केस कापत होते. मी समजायचे की माझे सासरे माझ्या सासूला मारत असतील म्हणून त्या इतक्या ओरडतात. पण माझा हा समज चुकीचा ठरला, कारण ते तिला मारत नव्हते तर तिचे केस कापत होते. त्यामुळे माझी सासू इतक्या जोरात ओरडत होती. पण ते असं का करत होते हे मला अजिबात समजलं नाही. केस तर स्त्रीचं दागिना असतात. प्रत्येक स्त्रीची सुंदरता तिच्या केसांमुळे असते. माझ्या सासऱ्याच्या एका हातात माझ्या सासूचे कापलेले केस होते आणि दुसऱ्या हातात कात्री होती. मला हे सगळं पाहून राहावलं नाही, म्हणून मी ओढत त्यांच्या खोलीत गेले आणि माझ्या सासऱ्यांना म्हणाले की बाबा, हे तुम्ही काय करत आहात. माझ्या सासऱ्यांनी उत्तर दिलं की सुनबाई, तुझ्या सासूच्या तुलनेत ही शिक्षा खूप कमी आहे, नाहीतर तिच्या कृत्यांमुळे तिला या घरातून बाहेर काढलं पाहिजे. असं म्हणून माझे सासरे खोलीतून बाहेर गेले. मी माझ्या सासूला जाऊन गळा घालून धरलं, कारण त्या खूप रडत होत्या. मी त्यांना विचारलं की हे सगळं काय चाललं आहे, बाबाने तुमचे केस का कापले. माझ्या सासू म्हणाल्या की ते रोज असंच करतात, आधी मला मारतात आणि मग माझे केस कापतात. मी म्हणाले की पण मला वाटलं की ते फक्त तुमचे केस कापतात, मारत नाहीत. माझ्या सासू म्हणाल्या की हा माणूस खूप क्रूर आहे, कधीही काहीही करू शकतो. त्या पुढे म्हणाल्या की सुनबाई, तू अजून या घराबद्दल काहीच जाणत नाहीस, म्हणून तुला हे समजणार नाही. मी निर्दोष आहे, मी काहीच केलं नाही.
मी त्यांना विचारलं की पण काहीतरी कारण तर असेलच, म्हणून ते तुमच्याशी असं वागतात. माझ्या सासू म्हणाल्या की सुनबाई, या घरात प्रत्येकाला फक्त स्वतःचीच काळजी आहे, म्हणून कोणी कोणाच्याच बाबतीत बोलत नाही. या घरातले सगळे माझ्या धाकट्या मुलाच्या कमाईवर जगतात. तू या घरातल्या लोकांपासून सावध राहा, आणि विशेषतः तुझ्या सासऱ्यांपासून. ते खूप धोकादायक माणूस आहेत. कधीही तुझ्या नवऱ्याशी याबद्दल बोलू नकोस, नाहीतर ते मला मारून टाकतील. माझ्या सासूने मला जबरदस्तीने खोलीतून बाहेर पाठवलं आणि म्हणाल्या की पुढे कधीही आमच्या भांडणामध्ये येऊ नकोस, नाहीतर तुझ्यासाठी चांगलं होणार नाही. तुला काहीही जाणून घ्यायची गरज नाही. तू आपल्या खोलीत जा. मी शांतपणे त्यांच्या खोलीतून बाहेर आले. माझे सासरे माझ्या सासूसोबत चांगलं वागत नव्हते. माझी सासू खूप चांगली होती आणि मी तिच्यावर असं जुलूम होताना पाहू शकत नव्हते. मी माझ्या खोलीकडे जात असताना मला सासरे सिड्यांवर भेटले. त्यांनी मला हाक मारून थांबवलं आणि म्हणाले की एकदा माझं ऐक. मला त्यांचं बोलणं समजलं नाही. ते माझ्या जवळ आले आणि म्हणाले की मला माहीत आहे की तू खूप समजूतदार मुलगी आहेस, अगदी माझ्या मुलासारखी. माझा मुलगा खूप समजूतदार आहे. मी म्हणाले की पण तुम्ही आईसोबत खूप चुकीचं वागत आहात. माझे सासरे म्हणाले की थांब, मी तुला सगळी कहाणी सांगतो, जेणेकरून तुला माझ्यावर विश्वास बसेल आणि या घरात काय चाललं आहे हेही कळेल. असं म्हणून त्यांनी त्यांच्या खिशातून मोबाईल काढला आणि त्यात काहीतरी करू लागले. मग त्यांनी मला काही फोटो दाखवले आणि म्हणाले की हे पहा, मला आशा आहे की यानंतर तुम्हाला कधीच चुकीचं समजणार नाहीस. ते पुढे म्हणाले की मी वाईट माणूस नाही, पण जेव्हा एखादा पुरुष आपल्या बायकोची बेवफाई पाहतो तेव्हा तो आपल्या बायकोवर काही ना काही अंकुश ठेवतोच. ते फोटो पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मी फोटो पाहत असतानाच अचानक माझी सासू सिड्यांवर आली आणि त्यांनी माझ्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला. माझा हात पकडून मला ओढत त्या म्हणाल्या की तू अजून तुझ्या खोलीत गेली नाहीस. मी काही बोलणार तेवढ्यात त्या म्हणाल्या की तुला काहीच माहिती नाही आणि तू काहीच समजत नाहीस. जा, तुझ्या खोलीत जा आणि पुन्हा आमच्यामध्ये येऊ नकोस. मी माझा हात हिसडा मारून सोडवला. त्या माझ्याकडे डोळे वटारून पाहत होत्या. मी त्यांच्याकडे नीट पाहिलं. त्या रात्री पुन्हा तेच ओरडण्याचे आवाज येत होते. माझ्या सासूचे केस खूप लांब होते, पण माझ्या सासऱ्यांनी ते कापून तिला जवळपास टक्कल केलं होतं. माझी सासू नेहमी डोक्यावर पदर ठेवून फिरायची. असे बरेच दिवस गेले. माझा नवरा जेव्हा घरी यायचा तेव्हा घराचं वातावरण खूप चांगलं असायचं आणि जेव्हा तो जात असे तेव्हा पुन्हा बिघडायचं. मी माझ्या नवऱ्याला हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करायचे, पण माझ्या सासूने मला कडकपणे सांगितलं होतं की तू तुझ्या नवऱ्याला काहीही सांगितलंस तर तुझ्यासाठी चांगलं होणार नाही. मी तुला या घरातून बाहेर काढेन. मला आता खूप तणाव येऊ लागला होता. मला काही समजत नव्हतं की या घरात नेमकं काय चाललं आहे. माझी सासू माझ्या नवऱ्याची आई होती आणि मला ती खूप प्रिय होती, कारण तिने माझ्याशी कधीच सासूसारखं वागणं ठेवलं नव्हतं. या सगळ्या गोष्टींमुळे मी माझ्या मनाला खूप टटवलं, पण मला कुठेही असं वाटलं नाही की माझी सासू अशी असू शकेल. दुसऱ्या दिवशी मी चकित झाले, कारण माझे सासरे माझ्या सासूसोबत आणि माझ्यासोबत खूप चांगलं वागत होते. मला वाटलं की कदाचित त्यांना जाणीव झाली असेल की बायकोवर हात उगारणं चुकीचं आहे. मी त्यांच्यात खूप प्रेम पाहिलं. मला खूप आनंद झाला की चांगलं झालं. आपसात प्रेम असणं खूप गरजेचं आहे. आता बऱ्याच दिवसांपासून माझे सासरे माझ्या सासूसोबत काहीही चुकीचं करत नव्हते. मी आता निश्चिंत झाले होते आणि माझ्या मनातला तणावही कमी होऊ लागला होता. एके दिवशी रात्री साधारण 9 वाजले असतील. मी माझ्या खोलीत बसून TV पाहत होते. मी पाहिलं की माझे सासरे माझ्या खोलीत आले. मी लगेच त्यांना पाहून माझ्या डोक्यावर पदर घेतला. मी त्यांना विचारलं की बाबा, तुम्ही इथे कसे? ते म्हणाले की सुनबाई, मी तुझ्यासाठी माझ्या हाताने बनवलेला चहा आणला आहे. तुझ्या सासूला आणि तुझ्या नवऱ्याला माझ्या हातचा चहा खूप आवडतो. मी विचार केला की तू घरात आल्यापासून कोणीही तुझ्याशी नीट बोलत नाही, म्हणून मी तुझ्यासाठी चहा बनवला. चहा पिऊन सांग माझ्या हातचा चहा कसा आहे. माझ्या सासऱ्यांचा मूड खूप चांगला होता. मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होते. न कळे इतक्या दिवसांपासून त्यांना काय झालं होतं. ते माझ्या सासूसोबतच नव्हे तर माझ्यावरही मेहरबान होत होते. मी त्यांच्या हातातून चहाचा कप घेतला आणि म्हणाले की धन्यवाद बाबा. मी पुढे म्हणाले की चहा थोडा गरम आहे. मी इतका गरम चहा पित नाही, थंड झाला की पीन. माझ्या सासऱ्यांनी सांगितलं की नाही सूनबाई, माझ्या समोरच पी. मला तुझ्या तोंडून माझी प्रशंसा ऐकायची आहे. मी म्हणाले की बाबा,
मी नुकतंच 2-3 ग्लास पाणी प्यायले आहे, त्यामुळे माझं पोट थोडं भरलं आहे. थोड्या वेळाने तुम्ही याल तेव्हा तुम्हाला माझा चहाचा कप रिकामा दिसेल आणि मी तुमची प्रशंसा आत्ताच करते. चहा चांगला असो वा नसो, तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात आणि कोणतीही मुलगी आपल्या वडिलांनी दिलेल्या गोष्टीची बुराई करत नाही, नेहमी प्रशंसाच करते. माझे सासरे हसले आणि म्हणाले की अच्छा, तर ही गोष्ट आहे. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले ठीक आहे बेटी. मग ते म्हणाले की चहा नक्की पी. मी होकारार्थी मान हलवली. मी उठले, चहाचा कप घेतला आणि बाथरूममध्ये जाऊन चहा ओतला आणि कप परत टेबलावर ठेवला, कारण मला चहा पिण्याची अजिबातच इच्छा नव्हती. रात्री चहा प्यायला तर मला जेवण पचायचं नाही आणि खूप त्रास व्हायचा. ही गोष्ट मी माझ्या सासऱ्यांना सांगू शकत नव्हते, पण मला आनंद झाला की माझ्या सासऱ्यांमध्ये खूप बदल झाला होता. माझ्या सासऱ्यांनी बराच काळ माझ्या सासूवर मध्यरात्री कोणताही अत्याचार केला नव्हता. उलट त्यांनी तिच्यावर अत्याचार करणं विसरूनच गेले होते. त्या रात्री मला टी व्ही पाहताना खूप उशीर झाला होता, म्हणून मी टी व्ही बंद केला आणि माझ्या नवऱ्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. त्यावेळी तोही आपल्या खोलीत विश्रांती करत होता. पण तेवढ्यात मला जाणवलं की कोणाची तरी सावली माझ्या खोलीकडे येत आहे. मी खूप घाबरले. मी लगेच माझा मोबाईल बंद केला आणि डोळे बंद करून झोपले. कोणीतरी दरवाजा उघडून माझ्याकडे पाहिलं आणि पुन्हा दरवाजा बंद करून गेलं. मला कळलं की माझ्या खोलीत कोण आलं होतं. मी पुन्हा माझ्या नवऱ्याशी गप्पा मारायला सुरू केलं, पण मला खोलीबाहेर काहीतरी खटपट आणि आवाज येत होते. मी मोबाईल बाजूला ठेवला आणि हळूच बाहेर काय चाललं आहे हे पाहायला निघाले. मी पाहिलं की माझे सासरे माझ्या सासूच्या तोंडावर हात ठेवून तिला कुठेतरी घेऊन चालले होते. मी त्यांच्या मागोमाग गेले आणि आश्चर्यचकित झाले की या घरात एक तळघर आहे, ज्याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं. ते माझ्या सासूला जबरदस्तीने तळघरात घेऊन जात होते. मीही हळूच त्यांच्या मागे गेले. माझ्या सासऱ्यांनी तळघराच्या जिन्याचा दरवाजा उघडाच ठेवला होता, म्हणून मीही शांतपणे तळघरात शिरले. मी पाहिलं की तळघरात एक छोटी खोली होती. माझे सासरे माझ्या सासूला त्या खोलीत घेऊन गेले होते. मी तिथेच थांबून त्यांच्या बोलण्याकडे कान लावले. माझ्या सासऱ्यांनी माझ्या सासूला खुर्चीवर बसवून दोरीने बांधलं. तिथे तळघरात आणखी कोणीतरी उपस्थित होतं आणि माझे सासरे त्यांच्याशीही बोलत होते. त्यानंतर माझ्या सासऱ्यांनी माझ्या सासूला जे सांगितलं ते ऐकून माझे होशच उडाले. माझे सासरे म्हणाले की या घरातली सगळी संपत्ती तुझ्या एकुलत्या एक मुलाची आहे. मला ही सगळी संपत्ती तू माझ्या नावावर करावी असं वाटतं. कित्येक वर्ष मी या दिवसाची वाट पाहत होतो. आज मी तुला इथे मारून पुरेन आणि सगळ्यांना सांगेन की तू तुझ्या प्रियकरासोबत पळून गेली आहेस. आता लवकर या कागदपत्रांवर सही कर, जेणेकरून तुझ्या मुलाची सगळी संपत्ती माझ्या नावावर होईल. माझी सासू म्हणाली की मी मरेन, पण असं कधीच करणार नाही. हे सगळं माझ्या एकुलता एक मुलाच्या मेहनतीचं आहे. तुला काय वाटतं? मी तुझ्या आणि तुझ्या नीच मुलांना माझ्या मुलाच्या मेहनतीने कमावलेलं हे सगळं देईन. तू आभार मान की इतक्या वर्षांपासून मी तुझं हे सत्य माझ्या मुलापासून लपवलं आहे आणि आता मला हे सत्य माझ्या सुनेच्याही पासून लपवावं लागत आहे. माझ्या सासऱ्यांनी माझ्या सासूच्या तोंडावर जोरदार थप्पड मारली आणि म्हणाले की त्या सुनेला मी आज चहात झोपेची औषधं मिसळून बेहोश केलं आहे. तिला काहीच कळणार नाही. जेव्हा ती सकाळी उठेल तेव्हा तिला कळेल की तिची सासू तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे, कारण तिने मी दाखवलेल्या त्या फोटोंवर विश्वास ठेवला आहे. त्या दिवशी माझ्या सासऱ्यांनी मला मोबाईलवर जे फोटो दाखवले होते ते माझ्या सासूचे होते, जे अत्यंत अश्लील पद्धतीने काढले गेले होते. माझ्या सासऱ्यांनी दुसऱ्या पुरुषासोबत त्या फोटोंना माझ्या सासूच्या फोटोंसोबत संपादित केलं होतं. प्रत्यक्षात ते सगळे फोटो माझ्या सासऱ्यांनीच त्यांच्या मोबाईलवर काढले होते. आता मी तुम्हाला सगळा माजरा सांगते. खरं तर माझे सासरे हे माझ्या सासूचे दुसरे पती होते आणि माझा नवरा हा माझ्या सासूच्या पहिल्या पतीचा एकुलता एक मुलगा होता. जेव्हा माझ्या सासूचं लग्न झालं होतं तेव्हा त्या विधवा झाल्या होत्या. माझ्या सासूचं पहिलं लग्न एका अतिशय श्रीमंत माणसाशी झालं होतं. त्याने मरण्यापूर्वी आपल्या होणाऱ्या मुलाच्या नावावर सगळी संपत्ती करून ठेवली होती, कारण माझ्या सासूच्या पहिल्या पतीच्या मृत्यूच्या वेळी त्या गरोदर होत्या. माझ्या सासूच्या आईवडिलांनी त्यांचं लग्न या लोभी माणसाशी करून दिलं, ज्याला आधीपासूनच खूप मुलं होती. माझ्या सासूंकडे त्यांच्या पहिल्या पतीची सगळी संपत्ती होती, म्हणून माझ्या सासूने त्यांच्या एकुलता एक मुलाला खूप शिकवलं.
त्याला त्याच्या वडिलांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. पण माझ्या सासूच्या दुसऱ्या पतीच्या मुलांनी या गोष्टीचा खूप फायदा घेतला आणि त्यांच्या संपत्तीवर आईश केली. माझ्या नवऱ्याला हे माहीत नव्हतं की हा माणूस त्याचा दुसरा बाप आहे. माझ्या सासूने ही गोष्ट त्याच्यापासून लपवली होती, कारण त्यांचा मुलगा लहानपणापासूनच खूप समजूतदार होता. बऱ्याच मुलांना दुसरा बाप किंवा दुसरी आई स्वीकारणं कठीण असतं, पण माझ्या नवऱ्याने लहानपणापासून माझ्या सासऱ्यांना आपलं बाप मानला होता. म्हणून माझ्या सासूने त्याला याबद्दल कधीच सांगितलं नाही. पण जेव्हा माझा नवरा मोठा झाला आणि त्याने त्याच्या वडिलांचा व्यवसाय पुन्हा सुरू केला, त्याला खूप यश मिळवलं आणि पैशाने पैसा कमवला, तेव्हा माझ्या सासऱ्यांना हे आवडलं नाही, कारण त्यांच्या कोणत्याही मुलाला माझ्या नवऱ्याशी स्पर्धा करता येणं शक्य नव्हतं. माझ्या सासूच्या पहिल्या पतीच्या कमाईवर हे लोक जगत होते आणि माझा नवरा इतका काबिल असूनही हे सगळे लोक माझ्या नवऱ्याच्या घरातच राहत होते आणि त्याच्या मेहनतीच्या कमाईवरच त्यांचा खर्च चालायचा. पण माझ्या नवऱ्याने आपल्या कमाईतून जे काही घेतलं होतं ते सगळं त्याने आपल्या आईच्या नावावर केलं होतं. माझे सासरे आता ही सगळी संपत्ती आपल्या नावावर करून घ्यायला उत्सुक होते आणि बराच काळ माझ्या सासूला यासाठी ब्लॅकमेल करत होते. माझ्या नवऱ्यासमोर ते खूप चांगले वागायचे, कारण त्यांना कधीच नको होतं की माझ्या नवऱ्याला हे कळावं की ते माझ्या सासूचे दुसरे पती आहेत आणि त्यांची मुलंही माझ्या सासूची नाहीत, तर माझ्या सासऱ्याच्या पहिल्या पत्नीची आहेत. जर माझ्या नवऱ्याला हे कळलं असतं तर तो या लोकांना आपल्या घरात कधीच सहन करणार नव्हता. त्याचा स्वभाव असा होता की तो या सगळ्यांना घरातून बाहेर काढू शकला असता. आता माझे सासरे माझ्या सासूकडून कागदांवर सही करून तिला मारायला तयार होते. तिच्या मृत्यूनंतर ते सगळ्यांना सांगणार होते की माझ्या सासूचं कोणाशी तरी प्रेम प्रकरण होतं आणि ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. माझी सासू वयाने मोठी झाली होती, पण ती खूप सुंदर होती. तिला पाहून कोणालाही वाटणार नाही की ती वृद्ध आहे. त्या खोलीत उपस्थित असलेले 2 लोक माझ्या सासऱ्यांचे 2 मोठे मुलगे होते, जे माझ्या नवऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवून होते. माझे सासरे माझ्या सासूचे केस म्हणून कापायचे, कारण केस ही स्त्रीचा दागिना असतात. त्यांना वाटायचं की जर ते आपल्या बायकोचे केस कापतील आणि तिच्यावर रोज मारहाण करतील तर ती घाबरून त्यांच्या नावावर संपत्ती करेल. पण असं काहीच झालं नव्हतं. माझ्या सासूच्या सहनशक्तीला सलाम आहे की ती इतक्या वर्षांपासून हे सगळं सहन करत होती आणि तिने आपल्या मुलाची संपत्ती अशा माणसाच्या हवाली केली नव्हती जो तिच्या आणि तिच्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करेल. मी माझ्या सासूवर यापुढे जुलूम होताना पाहू शकत नव्हते. म्हणून मी एक गोष्ट केली. जेव्हा मी माझ्या खोलीतून झोपून माझ्या नवऱ्याशी गप्पा मारत होते तेव्हा मला कळलं की माझ्या खोलीत माझे सासरे आले होते. मी माझ्या नवऱ्याला मेसेजद्वारे सगळी गोष्ट सांगितली. मी ठरवलं होतं की माझ्या नवऱ्याला यावर विश्वास ठेव न ठेव, पण मला गडबड जाणवली होती. जेव्हा माझ्या सासऱ्यांचं वागणं बदललं आणि ते आज पहिल्यांदा माझ्यासाठी चहा घेऊन आले. माझ्या नवऱ्याने मेसेज वाचले आणि उत्तर दिलं की मी माझ्या मित्राला पाठवत आहे, तू त्याची मदत घे. मी इथून घरी निघत आहे. जर हे सगळं खरं असेल तर मी माझ्या वडिलांना आणि त्यांच्या सगळ्या मुलांना घरातून बाहेर काढेन, आणि जर हे खोटं असेल तर मी तुला घरातून बाहेर काढेन आणि तुला घटस्फोट देईन. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की तू तुझ्या मित्राला पाठव, मला सगळं मान्य आहे. मी तळघराच्या जिन्यावरून वर आले तेव्हा मला दिसलं की माझ्या नवऱ्याचा एक मित्र आला होता. तो माझ्या नवऱ्याचा मित्र असण्यासोबतच पोलीस अधिकारीही होता. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं होतं की तुझे वडील रोज रात्री तुझ्या आईला मारतात आणि तिचे केस कापतात. तुला विश्वास नसेल तर तू येऊन पाहू शकतोस. मला वाटलं की आजही ते असंच काहीतरी करणार आहेत, कारण ते मला मी झोपले आहे की नाही हे पाहायला आले होते. मी रात्री झोपत नाही आणि त्यांच्यावर नजर ठेवते, म्हणून कदाचित ते आता माझ्यापासून सावध झाले आहेत. मी माझ्या नवऱ्याच्या मित्राला तळघरात घेऊन गेले. जेव्हा त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की माझे सासरे आणि त्यांची मुलं माझ्या सासूला सही करण्यासाठी मारत आहेत आणि जबरदस्ती करत आहेत, तेव्हा त्याने माझ्या सासऱ्यांना आणि त्याच्या 2 मुलांना अटक केली. त्याने त्या तिघांना पोलीस ठाण्यात नेलं. सकाळी माझा नवरा घरी पोहोचला, कारण त्याच्या मित्राने त्याला फोन करून सगळी गोष्ट सांगितली होती. माझ्या नवऱ्यासमोर सगळं सत्य उघड झालं, म्हणून त्याने आपल्या वडिलांवर आणि त्याच्या सगळ्या मुलांवर खटला दाखल केला. माझ्या सासूनेही न्यायालयात साक्ष दिली, त्यामुळे निकाल आमच्या बाजूने लागला. माझे जेठ आणि जेठाण्या जे आमच्या घरात राहत होते ते सगळे आमच्या घरातून निघून गेले. आता या मोठ्या घरात आम्ही एकटेच राहतो आणि खूप आनंदाने राहतो.
माझ्या नवऱ्याने ठरवलं की तो कधीही या घरातून जाणार नाही. आता तो आमच्यासोबतच राहतो आणि या शहरात राहून आपलं काम करतो. काही लोक संपत्तीसाठी इतक्या खालच्या पातळीवर जातात की आपल्या नात्यांचं महत्त्वच विसरतात. मी तुम्हाला विनंती करते की आपल्या नात्यांची कदर करायला शिका. आज जे नातं आपल्यासोबत आहे त्याच्याशी जर आपण काही चुकीचं केलं तर त्यांच्या मनात गैरसमज निर्माण होईल. त्यानंतर कोणीही आपल्याकडे वळून पाहणार नाही. म्हणून चांगल्या माणसाची कदर करायला शिका. जो चांगला आहे त्याच्याशी चांगलंच वागा आणि जो वाईट आहे त्याचा वाईटपणा नष्ट करण्याचा प्रयत्न करा. माझ्या सासऱ्यांनी माझ्या सासूकडून खूप माफी मागितली, पण कदाचित ते माफीच्या लायकीचे नव्हते, कारण ते खूप मोठी चूक करणार होते. ते माझ्या सासूला मारणार होते. जर मी त्यांना वेळीच पाहिलं नसतं तर कदाचित हे रहस्य माझ्या सासूसोबत या घरातच दफन झालं असतं. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.